नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशपांडे मॅथ्स अकॅडमी मध्ये मी तुमचं स्वागत करतो. आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स हा टॉपिक बघत होतो. या टॉपिकचा आज हा थर्ड आणि लास्ट पार्ट आपण बघणार आहोत. आज हा टॉपिक कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, तर 20 क्वेश्चन झालेले आहे. 20च्या नंतरचे आपण आज बघूया. चला तर स्टार्ट करूया. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगलचे पुढचे क्वेश्चन्स. तर क्वेश्चन बघूया काय आहे. क्वेश्चन आहे की थीटा लाईज बिटवीन π/2 टू 3π/2 म्हणजे सेकंड किंवा थर्ड क्वाड्रंट मध्ये येत असेल, देन द व्हॅल्यू ऑफ ह्या एक्सप्रेशन दिला आहे √4 cos to the power 4 theta plus sin square 2 theta plus 4 cot theta cos square π/4 minus theta by 2 is वेस्ट बेंगल जेई ला क्वेश्चन आला होता 2015 ला. त्याचे ऑप्शन दिलेले आहे. तर चला सॉल्व्ह करूया हा क्वेश्चन. बघा, 4 cos to the power 4 theta दिलाय. मी काय करू शकतो इथे काही सिम्प्लिफाय करू शकतो का? हो, साइन स्क्वेअर 2 थीटा दिलाय. साइन 2 थीटा ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 2 sin थीटा cos थीटा होते. तर मी काय करतो की 2 sin थीटा cos थीटा आणि त्याचा स्क्वेअर दिलाय म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 sin स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटा असं होईल. करेक्ट. प्लस 4 cot थीटा, इथे तर काही चेंज नाही करू शकत, पण इकडे जर सिम्प्लिफाय करायचंय तर π/4 आणि θ/2. तर π/4 याला मी कशात तरी कन्वर्ट करता आलं असतं, पण कशात कन्वर्ट म्हणजे याचा जर अँगल डबल जर झाला तर हा जो π/4 दिसतोय इथे काय येईल, डबल झाला तर π/2 आणि π/2 मायनस समथिंग, तर आपल्याला पटकन θ/2 चे येईल, ती व्हॅल्यू मिळून जाईल. तर आपण इथे π/2 आणण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला काय करावं लागेल, अँगल डबल करावं लागेल. अँगल डबल करण्याचा कोणता फॉर्म्युला आहे, cos 2 थीटाचा. cos 2 थीटा म्हणजे 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. अच्छा, किंवा 2 cos स्क्वेअर थीटा काय होते, 2 cos स्क्वेअर थीटा काय होते 1 प्लस cos 2 थीटा अपॉन 2. तर आपण एक काम करूया, इथे 2 लिहितो आणि या ब्रॅकेट मध्ये लिहितो 2 cos स्क्वेअर π/4 मायनस θ/2. क्लिअर. तर हा झाला. आता आपल्याकडे फॉर्म्युले कोणते आहेत, फॉर्म्युले जे आहेत म्हणजे 2 cos स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला मी काय सांगितला आता, 1 प्लस cos 2 थीटा. हे फॉर्म्युले आपल्याला माहिती नाही, अपॉन 2. तर तो यूज करूया. सगळ्यात पहिले बघूया याच्यातून काय कॉमन निघत आहे. 4 कॉमन निघत आहे म्हणजे 2 म्हणून बाहेर येईल. 4 कॉमन निघत आहे. त्यानंतर cos स्क्वेअर थीटा बाहेर निघत आहे, तर तो cos थीटा म्हणून येईल. cos थीटा काय येईल, 2 cos थीटा. पण एक इथे फार महत्वाची गोष्ट आहे. इथे फार महत्वाची ही गोष्ट आहे की मॉड मध्ये येईल. सर मॉड का घेतलं, याच्यासाठी की येणारी व्हॅल्यू ही पॉझिटिव्हच कन्सिडर करतो आपण, पॉझिटिव्ह यायला पाहिजे. ते तुम्हाला पुढे न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करत जाऊ तर लक्षात येईल. ही काय व्हॅल्यू येत असते, पॉझिटिव्ह. काय येत असते, पॉझिटिव्ह. म्हणून हे मॉड मध्ये घेतलं मी. इंटू काय राहिलं इथे, 4 तर बाहेर गेला, cos स्क्वेअर थीटा पण बाहेर गेला इथनं. इथे काय राहिला, cos स्क्वेअर थीटा. काय राहिलं, cos स्क्वेअर थीटा. इथला 4 गेला, cos स्क्वेअर थीटा गेला, तर काय राहिलं, sin स्क्वेअर थीटा. प्लस 2 cot थीटा आणि इथे व्हॅल्यू लिहू 2 cos स्क्वेअर थीटाची. 2 cos स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय असते माहिती आहे तुम्हाला, म्हणजे 1 प्लस cos ट्वाइस होऊन जातो जोही अँगल आहे त्याच्या समोरचा. तर अँगल काय होऊन जाईल, याचा ट्वाइस म्हणजे π/2. नाही तर 2 × π/4 कराल तर π/2 मिळेल. 2 × θ/2 कारण की
2 नी दोन्ही याला मल्टिप्लाय होईल, पूर्ण होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल, तर राहील थीटा असं होईल बाय 2. ठीक आहे. मग आता आपण पुढे सॉल्व करूया. पुढे काय होईल, पुढे आपल्याला व्हॅल्यू मिळेल 2 cos थीटा मॉड मध्ये हा झाला 1, याची व्हॅल्यू झाली 1 पूर्ण याची, तर तो लिहिला नाही तरी चालतं, डायरेक्ट 2 cot थीटा. आणि हे काय झालं अगेन हा, अच्छा 2 लिहायची गरज नव्हती इथे, कारण की आपण 2 ऑलरेडी घेतला होता. नुसता cos स्क्वेअर पाय बाय 4 म्हणजे cos स्क्वेअर थीटा असता तर 1 प्लस cos 2 थीटा अपॉन 2 येतं. त्या 2 ची गरज नाहीये, कारण की 2 ऑलरेडी आपण इथे घेऊन घेतला होता ना, त्यामुळे 2 ची आवश्यकता नाही. तर 2 cot थीटा आणि 1 प्लस cos पाय बाय 2 मायनस थीटा काय होतो, साइन थीटा. पाय बाय 2 व्हर्टिकल लाईन, व्हर्टिकल लाईन म्हटलं की लगेच काय होईल, त्याचं कन्व्हर्शन होईल साइन थीटा. ठीक आहे. 2 cos थीटा याला लिहितो मी -2 cos थीटा. मी सांगतो का लिहिलंय, तर याला लिहिलं मी निगेटिव्ह मध्ये, का लिहिलं ते सांगतो. 2 cot थीटा नी मल्टिप्लाय केलं तर 2 cot थीटा, आणि 2 cot थीटा नी साइन थीटाला मल्टिप्लाय केलं, cot थीटा काय होतो, cos अपॉन साइन, साइन कॅन्सल होईल, 2 cos थीटा. हे का झालं हा प्रश्न पडतो. तर थीटा कुठे लाय करून राहिलाय, थीटा लाय करून राहिलाय पाय बाय 2 टू 3 पाय बाय 2 सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये. सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस काय असतो, निगेटिव्ह असतो. कॉस काय असतो, निगेटिव्ह असतो. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजेच मॉड काय देतो, ऑलवेज पॉझिटिव्ह व्हॅल्यू, पॉझिटिव्ह देतो. पण जर तुम्ही 2 cos थीटा लिहिलं असतं तर ती व्हॅल्यू काय झाली असती, निगेटिव्ह. पण आपल्याला पाहिजे असते पॉझिटिव्ह. ही ऍक्च्युअली व्हॅल्यू काय आहे, पॉझिटिव्ह. दिसायला जरी निगेटिव्ह वाटत असेल तरी ती व्हॅल्यू काय आहे, पॉझिटिव्ह. म्हणून मायनस म्हणून आला हा. मॉडच्या बाहेर काय आला, -2 cos थीटा आला. ठीक आहे. आणि -2 cos थीटा प्लस 2 cos थीटा कॅन्सल, कारण की हे तर आपण सिम्प्लिफाय करत चाललो आहे. ठीक आहे. तर काय आन्सर मिळालं, 2 cot थीटा. म्हणजे आन्सर काय, 2 cot थीटा. ऑप्शन बी करेक्ट आहे, ऑप्शन बी करेक्ट आहे. इथे मिस्टेक होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. इथे प्लस लिहिलं जातं 2 cos थीटा, आणि इथे पण 2 cos थीटा स्टुडंट आणतात, 4 cos थीटा, आणि ऑप्शन दिसतच नाही. तर ही मिस्टेक झाली नाही पाहिजे. ठीक आहे. हे काय येतं, पॉझिटिव्ह. स्क्वेअर रूटच्या बाहेर काय येतं, पॉझिटिव्ह. पण पॉझिटिव्ह जरी येत असलं तरी ते मायनस मध्ये जरी दिसत असलं तरी ते पॉझिटिव्ह आहे, हे कळायला पाहिजे. ठीक आहे. चला आपण नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. 20th नंबरचं झालं, 21st झालं ना, 21st झालं. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. नेक्स्ट आहे cos 2 into theta plus phi plus 4 cos. तुमच्या पण टेक्स्टबुक मध्ये हे मिस्टेक होऊ शकते, इथे मायनस दिलाय पण मायनस नाही आहे, प्लस आहे. साइन थीटा इंटू साइन फाय प्लस 2 साइन स्क्वेअर फाय. याची व्हॅल्यू विचारलेली आहे, आणि हा ओरिसा जेईचा, ओरिसा JEE 2004. आणि याचे ऑप्शन दिले cos 2 थीटा, बी ऑप्शन दिलाय cos 3 थीटा, सी ऑप्शन दिलाय
साइन 2 थीटा आणि डी ऑप्शन दिलाय साइन 3 थीटा. ठीक आहे. क्वेश्चन बघून घ्या. क्वेश्चन काय दिलाय, कॉस 2 इन ब्रॅकेट थीटा प्लस फाय प्लस 4 कॉस थीटा प्लस फाय साइन इंटू साइन थीटा इंटू साइन फाय प्लस 2 साइन स्क्वेअर फाय, याची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. तर इथे मला वाटतं कॉस ए प्लस बी चाच फॉर्म्युला लावावा लागेल. कशाचा? कॉस ए प्लस बी चा. तर याला मी असं लिहिण्याचे म्हणजे एक्सपान्शन करायसाठी म्हणून 2 थीटा प्लस 2 फाय करून देतो. 2 थीटा प्लस 2 फाय, काही रॉंग नाही केलं, बरोबर आहे. 2 लिहिलं दोन्ही याला मल्टिप्लाय होईल. तर याचं आपल्याला माहिती आहे, मी फॉर्म्युला इकडे लिहितो. कॉस ए प्लस बी काय होतं, कॉस ए कॉस बी मायनस येतं, मायनस साइन ए साइन बी, काय तर मायनस साइन ए साइन बी. तर तोच फॉर्म्युला लावला. तर फॉर्म्युला येईल कॉस 2 थीटा कॉस 2 फाय मायनस साइन 2 थीटा इंटू साइन 2 फाय. 4 कॉस थीटा प्लस फाय काय येईल, कॉस थीटा कॉस फाय माइनस साइन थीटा साइन फाय. सेम फॉर्म्युला लागला इंटू इंटू आहे साइन थीटा साइन फाय प्लस 2 साइन स्क्वेअर फाय इज इक्वल टू, इकडे लिहितो इज इक्वल टू कॉस 2 थीटा कॉस 2 फाय मायनस साइन 2 थीटा. आता एक्सपान्शन करायचं की नाही करायचं हे आपण नंतर बघूया. पहिले यांनी मल्टिप्लाय करून घेऊ आपण, यांनी याला मल्टिप्लाय करून टाकू. तर काय येईल, 4 कॉस थीटा कॉस फायला साइन थीटा साइन फाय ने मल्टिप्लाय केलं तर थोडं फास्ट पण करू शकता. काय येईल, 4 साइन थीटा साइन फाय कॉस थीटा कॉस फाय. 2 जर मी त्याला स्प्लिट केलं, 2 एकाला दिलं किंवा लिहूनच देतो एकदा, बघून घ्या. 4 साइन थीटा आणि कॉस थीटा जवळ आणतो, साइन फाय आणि कॉस फाय जवळ आणतो आणि पुढची टर्म येऊन राहिली आहे मायनस, हा 4 विसरायचा नाही, मायनस 4 साइन स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर फाय आणि प्लस 2 साइन स्क्वेअर फाय. ऑप्शन्स वरून दिसत आहे की फाय तर गायब होऊन राहिलाय, थीटाच दिसते आहे पूर्ण ऑप्शन्स मध्ये. तर होत असेल कॅन्सल, बघूया. तर हे झालं कॉस 2 थीटा कॉस 2 फाय मायनस साइन 2 थीटा साइन 2 फाय आणि हे 2 याला दिले आणि 2 याला दिले. हे काय झालं, प्लस साइन 2 थीटा साइन 2 फाय, करेक्ट, हे झालं. आणि मायनस 4 साइन स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर फाय, यात तर काही करू शकत नाही आपण, 2 साइन स्क्वेअर फाय. ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल झाली, एक मायनस मध्ये एक प्लस मध्ये. अच्छा, तर काय राहिलं आता, कॉस 2 थीटा कॉस 2 फाय मायनस 4 साइन स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर फाय प्लस 2 साइन स्क्वेअर फाय असं राहिलं. तरी फाय दिसूनच राहिलाय. बरं, आपण काय केलं, फक्त हे लक्षात आलं तुमच्या की मल्टिप्लाय केलं आणि इथे साइन 2 थीटा साइन 2 फायचा फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे. मग इथे बघितलं तर या सगळ्या टर्म्स साइन मध्ये आहे आणि या सगळ्या टर्म्स कॉस मध्ये आहे. तर एका याच्यात करून टाकू, कदाचित कॅन्सल होत असतील. तर आपण साइन 2 कॉस 2 थीटाला साइन मध्ये कन्वर्ट करू. तर कसं करू, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा होतो. कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा, हे येईल 1 मायनस 2 साइन स्क्वेअर फाय मायनस 4 साइन स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर फाय
प्लस 2 साइन स्क्वेअर फाय असं येईल. बरं मल्टिप्लिकेशन केलं 1 मायनस 2 साइन स्क्वेअर फाय मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर फाय मायनस 4 साइन स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर फाय प्लस 2 साइन स्क्वेअर फाय. बघा आता काय काय कॅन्सल होते, हे कॅन्सल होत आहे 2 साइन स्क्वेअर फाय हा पण कॅन्सल होत आहे, इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. काय राहिलं फक्त दोन टर्म्स 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि ते काय होतं कॉस 2 थिटा. काय होतं कॉस 2 थिटा. तो ऑप्शन काय करेक्ट आहे, ऑप्शन ए करेक्ट आहे. फक्त कॉस 2 थिटा राहिला. बघा याचं मल्टिप्लिकेशन थोडं हळू करायचं, मल्टिप्लाय करायचं. यांनी 1 नी मल्टिप्लाय केलं पहिले किंवा यांनी 1 ला मल्टिप्लाय केलं मग याला मल्टिप्लाय केलं, अशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलं तर ते कॅन्सल होतच जात. ठीक आहे. तर हे एक लक्षात ठेवण्यासारखं आहे याच्यात की कॉस 2 थिटाचे ज्यावेळेस दोन फॉर्म्युले दिसून राहिले आणि तिकडे सगळे साइन थिटा दिसून राहिला आहे, साइन फाय दिसत आहे, तर कॉस 2 थिटाला साइन मध्ये कन्वर्ट करायचं, हे एक लक्षात आलं पाहिजे. 23rd नंबरचा क्वेश्चन. इफ कोसेक थीटा इज इक्वल टू p प्लस q, p माइनस q, then cot pi by 4 plus theta by 2 is equal to EAMCET 2001 चा क्वेश्चन आहे हा. आणि याचे ऑप्शन दिले आहेत स्क्वेअर रूट ऑफ p बाय q, b q स्क्वेअर रूट ऑफ q बाय p, c ऑप्शन दिलाय स्क्वेअर रूट ऑफ pq आणि d ऑप्शन दिलाय pq. ठीक आहे. तर कॉसेक दिलाय आणि कॉटचा अँगल जो आहे त्यात थीटा बाय 2 आहे. बरं पाय बाय 2 असतं तर आपण त्याला 10 मध्ये कन्वर्ट करता आलं असतं, पण पाय बाय 4 दिलाय. काय करू शकतो आपण इथे, तर कॉट थीटाचा काही फॉर्म्युला तर दिसत नाहीये तसा, तर कॉट ए प्लस बी चा फॉर्म्युला तर लावता येतो ना. तर आपण याला लिहू कॉट थीटा प्लस पाय बाय 4 प्लस थीटा बाय 2 ला कॉट पाय बाय 4 इंटू कॉट थीटा बाय 2. आपल्याला माहिती आहे कॉट ए प्लस बी, कॉट ए कॉट बी, कॉट ए इंटू कॉट बी मायनस 1 अपॉन कॉट बी प्लस कॉट ए किंवा कॉट ए प्लस कॉट बी, त्यात निगेटिव्हचा काही प्रॉब्लेम नाही. मायनस 1 अपॉन कॉट थीटा बाय 2 प्लस कॉट पाय बाय 4. हे सवय करावी लागते, कारण की जर इथे कॉट पाय बाय 4 मायनस थीटा बाय 2 असतं तर पहिले थीटा बाय 2 आलं असतं, कॉट थीटा बाय 2 मायनस कॉट पाय बाय 4. ती सवय व्हावी म्हणून मी असं लिहिलं. प्लस मध्ये काही फरक नाही पडत. ठीक आहे. पाय बाय 4 तर माहिती आहे आपल्याला काय होतं 1, म्हणजे हे झालं कॉट थीटा बाय 2 मायनस 1 अपॉन कॉट थीटा बाय 2 प्लस 1 असं झालं. बर, तरी आपण कॉसेक थीटा आणि हा पे अँगल आहे तिथपर्यंत पोहोचलो नाही आपण ना अजून. ठीक आहे. तर मी याला लिहितो कॉस म्हणजे कॉट म्हणजे कॉस थीटा बाय 2 अपॉन साइन थीटा बाय 2, कॉस थीटा बाय 2 अपॉन साइन थीटा बाय 2 मायनस 1 अपॉन कॉस थीटा बाय 2 अपॉन साइन थीटा बाय 2 प्लस 1 इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर कॉस थीटा बाय 2 मायनस साइन थीटा बाय 2 अपॉन साइन थीटा बाय 2. तर तो आणि हा गायबच होतो. कॉस थीटा बाय 2 प्लस साइन थीटा बाय 2 स्क्वेअर नाही थीटा बाय 2. ठीक आहे. क्लिअर असं झालं. अच्छा
आणि याला आपल्याला हाफ अँगल मध्ये दिलाय, म्हणजे आलोय आपण हाफ अँगल मध्ये, आणि आपल्याला याचीच व्हॅल्यू विचारली आहे, म्हणजे यालाच तुम्ही कन्वर्ट करा थीटा मध्ये आणि व्हॅल्यू पुट करा असा आहे, कारण की विचारलं तर याच्याबद्दल विचारलंय आपल्याला, आणि हेच सिम्प्लिफाय करत आपण इथपर्यंत आलो. तर मी एक काम करतो, याचा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर सोबत घेतो, कॉस थीटा बाय 2 मायनस साइन थीटा बाय 2. याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट घेतला तो कॅन्सलच होतो, म्हणजे तीच टर्म लिहिली आहे. आणि याचा पण सेम करतो, कॉस थीटा बाय 2 प्लस साइन थीटा बाय 2 चा होल स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतं. बरं, हे कशासाठी घेतलं, तर हे होईल स्क्वेअर रूटच्या आतमध्ये कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस प्लस साइन स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस ट्वाइस साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2, करेक्ट, अपॉन इथे सेम येईल कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 प्लस साइन स्क्वेअर थीटा बाय 2 प्लस ट्वाइस साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2, करेक्ट. तर हे ही टर्म तर 1 होते, ही 1 होते, इथे पण 1 होईल, आणि ही 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2, हे तर साइन थीटा होईल सर, साइन 2 थीटाचा फॉर्म्युला यूज केला, हे तर मायनस साइन थीटा होईल, आणि इथे प्लस साइन थीटा होईल. आलं थीटा मध्ये आलं, आणि आपल्याला दिला आहे कोसेक थीटा. कोसेक थीटा जर हा आहे तर साइन थीटा काय होईल, मी इथे लिहून देतो, साइन थीटा काय होईल, साइन थीटा होईल रेसिप्रोकल p प्लस क्यू अपॉन p मायनस क्यू. कोसेक थीटा आहे तर साइन थीटा काय होईल, p मायनस क्यू अपॉन p प्लस क्यू. बस ही व्हॅल्यू पुट करायची, काय होईल, ही व्हॅल्यू जर पुट केली तर स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस p मायनस क्यू अपॉन p प्लस क्यू अपॉन 1 प्लस p मायनस क्यू अपॉन p प्लस. ठीक आहे, तुम्ही एकाही याच्यात लिहू शकता, असं काही नाही, एकाही याच्यात लिहिलं तरी अजून इझी होऊन जाईल. ठीक आहे, असा मोठा आपण हे घेऊ, 1 प्लस p मायनस क्यू अपॉन p प्लस क्यू. ठीक आहे, हे स्क्वेअर रूटचा आपण आतमध्ये एक स्क्वेअर रूट अपॉन स्क्वेअर रूट असेल तर एका स्क्वेअर रूट मध्ये घेऊ शकतो, हे तुम्हाला माहिती आहे. तर काय होईल, p प्लस क्यू मायनस, मी याला मल्टिप्लाय केलं तर मायनस p प्लस क्यू आणि अपॉन p प्लस क्यू होईल, पण तो याच्यासोबत कॅन्सल होईल, इथे होईल p प्लस क्यू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, डिनॉमिनेटर सेम करायचं, प्लस p मायनस क्यू. ठीक आहे, आणि अपॉन p प्लस क्यू येईल, इथे पण अपॉन p प्लस क्यू येईल, तो कॅन्सल झाला, इथे काय कॅन्सल झालं वरती, p कॅन्सल, इथे q कॅन्सल, तर काय आलं 2q अपॉन 2p, म्हणजे फायनल आन्सर आलं q बाय p. काय आलं, q बाय p. ऑप्शन बी. फक्त एवढं कळलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं काय आहे की कॉस थीटा बाय 2 मायनस साइन थीटा बाय 2 अपॉन कॉस थीटा बाय 2 प्लस साइन थीटा बाय 2 पर्यंत तर पोहोचाल, पण हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट घेणे, म्हणजेच आपण त्याला हे लक्षात यायला पाहिजे की कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 प्लस साइन स्क्वेअर थीटा बाय 2 1 होतं, आणि मायनस 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2 साइन थीटा होतं, किंवा प्लस असेल तर तरी प्लस साइन थीटा होईल. तर थीटा मध्ये कन्वर्ट होऊन राहिले, तोही कॉसेक थीटा दिलाय, तर साइन थीटा आपल्याला तर इझिली माहितच असतो, हे बघा साइन थीटा कोसेक थीटा माहिती जर झाला तर, म्हणजे गिवन जर असेल तर साइन थीटा तर सिंपलच असतो काढणे. तर अशा प्रकारे न्यूमेरिकल आहे. ठीक आहे, चला आता आपण नेक्स्ट न्यूमेरिकल वर जाऊया. साइन टू द पावर 4 साइन पाई बाय 8 टू द पावर 4 है, प्लस साइन 2 पाई बाय 8 टू द पावर 4
सगळ्यांची पॉवर 4 दिली आहे. साइन 3 पाय बाय 8 टू दी पॉवर 4 साइन 4 पाय बाय 8 टू दी पॉवर 4 प्लस साइन 5 पाय बाय 8 to the power 4 plus sin 6 pi by 8 to the power 4 plus sin 7 pi by 8 to the power 4. अशा 8 टर्म्स दिले ना, दिले 7 टर्म्स दिले आणि pi by 8 2 pi by 8 3 pi by 8 4 pi by 8 5 pi by 8 6 pi by 8 आणि 7 pi by 8 असं केलं त्यांनी आणि याची व्हॅल्यू विचारलेली आहे आणि हा एपी चा आहे क्वेश्चन. एपी ईए एमसीईटी 2019 चा आणि याचे ऑप्शन दिले आहेत 3/2 बी ऑप्शन है 5/2 सी ऑप्शन है 3 आणि डी ऑप्शन है 7/2. तर यात 7 टर्म्स दिले आहेत आणि 7 टर्म्स सिम्प्लिफाय करायचे आहेत आपल्याला. सिम्प्लिफाय यासाठी म्हटलं मी की व्हॅल्यू बघा, ऑप्शन्स काय दिले आहेत, न्यूमेरिकल व्हॅल्यू दिली आहे म्हणजे कुठे ना कुठे ते कॅन्सल होत असतील, कॅन्सल नाही होत असतील तर त्याची व्हॅल्यू निघत असेल आणि काही याच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती असतात, जशा 15 डिग्री पण माहिती आहे आपल्याला, 30 45 60 90 याच्यात कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. तर मी बघा मी काय केलं, सगळ्यात पहिले मी विचार केला की या शेवटची आणि फर्स्ट आणि लास्ट मध्ये काहीतरी रिलेशन असते. कधी लक्षात ठेवा, तुम्हाला हे असं जर एक्सप्रेशन दिलं असेल तर फर्स्ट आणि लास्ट, सेकंड आणि सेकंड लास्ट याच्यात काही ना काही रिलेशन असते. याच्या आणि याच्यात काही रिलेशन आहे का मी बघून राहिलो. तर हे लक्षात ठेवा की साइन स्क्वेअर थिटा म्हणजे साइन थिटाचा होल स्क्वेअर असते. तो पॉवर सोडून द्या, पॉवरचा जो विचार करू नका सध्या. तो काय साइन 7 पाय बाय 8 चा होल पॉवर आहे. ठीक आहे ना, तर त्याच्यामुळे पॉवरचा विचार नका करू. 7 पाय बाय 8 आणि पाय बाय 8 याच्यात काही रिलेशन आहे का, तर पाय मायनस पाय बाय 8 किती होते 7 पाय बाय 8. तर मी असं लिहिलं साइन टू दी पॉवर 4 पाय बाय हे पाय बाय 8 प्लस साइन 2 पाय बाय 8 म्हणजे 7 टर्म्स आहेत ना, 3 टर्म्स तर मी 4 टर्म्स लिहूनच टाकतो. साइन 3 पाय बाय 8 टू दी पॉवर 4 प्लस साइन 4 पाय बाय 8 टू दी पॉवर 4. 4 टर्म्स कशाला लिहिल्या सर, 3 लिहायला पाहिजे होत्या. ठीक आहे ना, 3 इकडून येऊ आणि 3 इकडे चाललो आपण. ही टर्म्स जर थोडं ऑब्झर्वेशन बरोबर असेल तर 4 पाय बाय 8 4 पाय बाय 8 म्हणजेच पाय बाय 2 होतं. काय होतं पाय बाय 2 आणि साइन पाय बाय 2 माहिती आहे, याची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे. ही जी आहे ना पुढे गेली ही, याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. उगाच त्याचं रिलेशन शोधणं याच्या भानगडीत पडायचं नाही, कारण की ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ती सोडून द्यायचं. हा, तर या 3 टर्म साठी बघू. तर काय साइन पाय मायनस पाय बाय 8 म्हणजेच प्लस मी लिहितो साइन पाय मायनस पाय बाय 8 चा पॉवर 4. त्या पॉवरचा काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, पाय मायनस पाय बाय 8. बरं, तर ही टर्म मिळेल आणि ही टर्म कशी लिहू शकतो, पाय मायनस 2 पाय लिहिलं तर 2 पाय बाय 8 लिहिलं तर जमेल. साइन पाय मायनस 2 पाय बाय 8 करेक्ट. 8 पाय मायनस 2 बाय 6 पाय बाय 8 मिळाली ही टर्म. ही पण मिळाली. ही टर्म कशी मिळेल,
साइन पाय मायनस 5 तर 3π/8 करावं लागेल मला. 3π/8 8π - 3 5π/8 मिळाली ही टर्म, म्हणजे तीच लिहिली आहे. ठीक आहे. आता ही टर्म ऑब्झर्व करा. साइन ब्रॅकेट मध्ये पाय मायनस π/8 टू दी पॉवर 4 आहे, पण साइन पाय मायनस π/8 काय होते सर? ती सेकंड क्वाड्रंट मध्ये, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो? पॉझिटिव्ह असतो. आणि साइन पाय मायनस थिटा काय होतो? साइन थिटा. साइन पाय मायनस थिटा काय होतो? साइन थिटा. साइन π/8च होईल, हा थिटा कन्सिडर केला तर साइन π/8 आणि टू दी पॉवर 4 म्हणजे हीच टर्म मिळून राहिली आहे. म्हणून मी याला आता बघा कसं लिहितो, ट्वाइस साइन टू दी पॉवर 4 π/8. करेक्ट. ही आणि ही टर्म सेम आहे. तसंच पाय मायनस थिटा, साइन पाय मायनस थिटा काय होईल? साइन थिटा, म्हणजे 2π/8 मिळेल. म्हणून ती पण मिळेल साइन टू दी पॉवर 4, ही टर्म मिळेल साइन टू दी पॉवर 4 2π/8. 2π/8 मिळेल, तर ही आणि ही ट्वाइस झाली, ट्वाइस साइन टू दी पॉवर 4 2π/8. ठीक आहे. तशीच ही टर्म बघितली. ही टर्म काय? सॉरी, ही तर झाली. ही टर्म बघितली 3π/8 पाय मायनस थिटा साइन थिटा, साइन पाय मायनस थिटा साइन थिटा आणि पॉवर 4 म्हणजे थिटा काय? 3π/8 3π/8 आणि हा ही आहे म्हणजे ट्वाइस मिळेल, ट्वाइस साइन टू दी पॉवर 4 3π/8 प्लस ही टर्म तर आपल्याला माहितीच आहे साइन टू दी पॉवर 4 π/4. मी याला π/2 लिहितो, याला π/2 लिहितो. बरं, याची व्हॅल्यू आहे आणि तुम्ही अजून केअरफुली ऑब्झर्व केलं तर याची पण व्हॅल्यू आहे. कशी? 2π/8 म्हणजे π/4. 2π/8 म्हणजे π/4 आणि साइन π/4 येते आपल्याला. याचा प्रॉब्लेम आहे 2चा. ठीक आहे. तर एक काम करूया, 2 साइन टू दी पॉवर 4 π/8 पुन्हा एकदा लिहितो मी. 2 साइन टू दी पॉवर 4 π/4 झालंय, म्हणजे याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2 साइन. अच्छा, काही कन्वर्ट करू शकतो का आपण इथे? तर पाय मायनस π/8 केलं तर ते 7π/8 येऊन राहील. आपल्याला 3π/8 पाहिजे. जर मी असा विचार करतोय की π/2 मायनस π/8 करून बघू का काय त्याचं? क्रॉस याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर सेम येईल. 4π मायनस π 3π, 3π/8 येऊन राहिले. π/2 मायनस π/8 आणि हे तर आहे साइन टू दी पॉवर 4 π/8. तर हे झालं ट्वाइस साइन टू दी पॉवर 4 π/8. मी याला सध्या मुद्दाम ठेवलंय की आपण नंतर व्हॅल्यूज पुट करू डायरेक्ट. π/8 प्लस 2. पण आता मात्र साइन पाय मायनस थिटा साइन थिटा होतो, पण π/2 व्हर्टिकल लाईन कन्वर्ट करते कशा? कॉस मध्ये. कॉस मध्ये कन्वर्ट केलं तर हे झालं cos टू दी पॉवर 4 π/8. काय झालं? साइन π/2 मायनस थिटा काय होतो? कॉस थिटा झालं ना, आणि पॉवर तर 4 राहीलच. अच्छा, याच्यामुळे काय फायदा झाला की या टर्म्स आणि या टर्म्स आता मी जवळ आणू शकतो. हे झालं 2 साइन टू दी पॉवर 4 π/8 प्लस कॉस टू दी पॉवर 4 π/8. 2 कॉमन घेतला प्लस याच्या व्हॅल्यूज पुट करून देऊ का? π/4 तर माहिती आहे आपल्याला किती असते? 1/√2. 1/√2 चा पॉवर 4 म्हणजे 1/√2 चा स्क्वेअर 2 आणि त्याचा अगेन स्क्वेअर म्हणजे 1/4. आणि हे तर π/2 माहितीच आहे 1 असते. 1 चा पॉवर 4 म्हणजे 1च. चला याला सॉल्व्ह करू. साइन टू दी पॉवर 4 थिटा प्लस कॉस टू दी पॉवर 4 थिटा म्हणजे 1 नसते होत. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 होतंय. मग काय करू? तर याला असं लिहिलं मी साइन स्क्वेअर π/8 प्लस कॉस स्क्वेअर π/8 असं लिहिलं आणि याचा होल स्क्वेअर करून टाकला. तर काय होतं?
साइन टू द पावर 4 साइन पाय बाय 8 टू द पावर 4 होईल, कॉस पाय बाय 8 टू द पावर 4 होऊन जाईल. एवढंच पाहिजे. पण याच्यात दोन आणखी काय येईल, 2 साइन स्क्वेअर म्हणजे काय येईल, 2 साइन स्क्वेअर आणि ते मायनस करायचं, 2 साइन स्क्वेअर पाय बाय 8 इंटू कॉस स्क्वेअर पाय बाय 8 प्लस हे झालं 1/2 प्लस 1. याचा आन्सर 1/2 प्लस 1. हे बघा, हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येतं, सॉरी साइन टू द पॉवर 4. आता हे येतं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा स्क्वेअर मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर, किंवा याला तिकडे घेऊन जाते, याचं एक्सपान्शन येते, बरोबर आहे. तर म्हणून असं लिहिता आलं पाहिजे, बस. ठीक आहे, क्लिअर. बघा काय येईल, 2 हा झाला 1 मायनस, मी काय करतो, हा साइन स्क्वेअर थिटा प्लस इंटू कॉस स्क्वेअर थिटा दिसून राहिलाय, याला आपल्याला साइन टू थिटा मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर नुसतं साइन थिटा इंटू कॉस थिटा असतं तर 2 ची गरज होती, आणि साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा असेल तर 4 ची गरज आहे. म्हणजे इथे लागेल 4. ठीक आहे, आणि इथे जर 4 लागेल तर इथे 2 ने डिवाइड करावं लागेल आपल्याला, कारण की 2 ऑलरेडी होता, 2 याला आणखी दिला, तर हे झालं साइन 2 थिटाचा स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर 2 थिटा, 2 थिटा म्हणजे पाय बाय 4 इंटू 2 म्हणजे पाय बाय 8 इंटू 2 म्हणजे पाय बाय 4. बघा हे काय केलं मी, कळून राहिलं असेल तर बघा, नाहीतर मग पुन्हा आपल्याला इथे 4 किंवा असं लिहावं लागेल 2 साइन थिटा बाय 2 सॉरी पाय बाय 8 इंटू कॉस पाय बाय 8 चा होल स्क्वेअर. इथे काय एक्स्ट्रा लिहिलं, 2 जास्त लिहिला तर 2 इथे लिहावं लागेल, असे करता येतं. प्लस हे 3/2 झालं, हे झालं 2 ने मल्टिप्लाय करून टाका 2 मायनस हा 2 कॅन्सल, आणि इथे काय राहिलं साइन स्क्वेअर 2 थिटा म्हणजे पाय बाय 4. ठीक आहे, या 2 ने मल्टिप्लाय केलं तर, आणि प्लस 3/2 असं आलं. म्हणजे पुन्हा व्हॅल्यू काय आली आपली 2 मायनस साइन स्क्वेअर पाय बाय 4 किती येतं 1/2 प्लस 3/2. त्याचा आन्सर आलं 3/2 मायनस 3 आन्सर आलं. त्याचा आन्सर किती आलं 3. म्हणजे हे झालं 2 मायनस 1/2 3/2 आहे ना, 3/2 प्लस 3/2 3. त्याचा आन्सर आलं 3. ऑप्शन सी करेक्ट आहे. ऑप्शन सी करेक्ट. बघून घ्या, हे कळलं का तुम्हाला, बघा. ठीक आहे, बस तिथे ऍडजस्टमेंट केली, याला 2 दिला तर साइन स्क्वेअर 2 थिटाचा फॉर्म्युला झाला, डिवायडेड बाय 2 आला, आणि 2 थिटा म्हणजे जो थिटा आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, बस. ठीक आहे, बघून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया 60 नंबरचा, सॉरी 25 नंबरचा. यात फक्त फॉर्म्युले आणि सिम्प्लिफाय कसं करायचं हे महत्वाचं असते. याच्यात काय महत्वाचं असते, सिम्प्लिफाय कसं करायचं हे महत्वाचं असतं. ठीक आहे, द व्हॅल्यू ऑफ द एक्सप्रेशन 25, द व्हॅल्यू ऑफ द एक्सप्रेशन 1 plus sin 2 alpha upon cos 2 alpha minus 2 pi. थोड़ा डिफिकल्ट है न्यूमेरिकल,
अल्फा माइनस 3 पाई बाय 4 माइनस 1 बाय 4 साइन टू अल्फा. त्याच्यात थोडे शॉर्टकट्स घ्यावे लागतील, नाहीतर हे न्यूमेरिकल फार लेंदी आहे. कॉट थीटा बाय 2, सॉरी थीटा नहीं अल्फा है, कॉट अल्फा बाय 2 प्लस कॉट 3 अल्फा 3 पाई बाय 2 प्लस अल्फा बाय 2 याची व्हॅल्यू विचारलेली आहे. आणि हे क्वेश्चन विचारला होता EMSMCD 2016. याचे ऑप्शन्स आहे 0 1 0 1 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2 आणि डी ऑप्शन आहे साइन स्क्वेअर अल्फा. क्वेश्चन बघा, क्वेश्चन डिफिकल्ट आहे. हा थोडा डिफिकल्ट कोणताच क्वेश्चन नसतो, फक्त काय असतं की जास्त लेंदी असतो. लेंदी असलं की मिस्टेक होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. लेंदी क्वेश्चन्स मध्ये हा एक प्रॉब्लेम असतो. ठीक आहे, तर सायमल्टेनियसली आपण दोन्ही म्हणजे एक्सप्रेशन तर एकच आहे, पण सिम्प्लिफाय करताना दोन्ही साइड मायनसच्या इकडला आणि मायनसच्या तिकडला हे दोन्ही साइड आपण करूया. ठीक आहे, 1 प्लस साइन टू अल्फा. बरं, आणि साइन मध्ये दिसून राहिला आन्सर, किंवा 0 1 पण येऊ शकतं. तर मी याला बघा कसं लिहितो. मी एक बघितलं की मी ऑब्झर्व करून राहिलो आहे. बघा, हा जो पार्ट आहे 3 पाई बाय 2 प्लस जे असेल थीटा समजू आपण त्याला. तर याला आपण थीटा मध्ये कन्वर्ट करता येतं आहे ना. साइन पाई बाय 2 प्लस थीटा माइनस थीटा कॉस साइन साइन असो कॉट असो कोसेक असो काही असू द्या. पाई बाय 2 प्लस किंवा मायनस, पाय प्लस किंवा पाय मायनस, 3 पाई बाय 2 प्लस थीटा किंवा मायनस थीटा याला कन्वर्ट करता येतं. त्याच्यानंतर 2 पायचंही करता येतं, पण म्हणजे याला कन्वर्ट करता येईल, याला कठीण आहे. 3 पाई बाय 4 आहे, अल्फा मध्ये नाही आणू शकत आपण तसं. तर याला काय करावं लागेल, एक्सपांड करावं लागेल. एक्सपांड करावं लागेल तर 3 पाई बाय 4 मी विचार करून राहिलो की 10 3 पाई बाय 4 तर ती -1 येतं. पाय मायनस पाय बाय 4 होतो ना, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो तर तो निगेटिव्ह येईल, पण -1 येईल, म्हणजे -1. अच्छा, तर tan अल्फा मिळून जाईल मला. अच्छा, इथे cot 3 पाई बाय 2 आहे, म्हणजे हे कशात येईल, tan मध्ये येईल. इथे हाफ अँगल चालून राहिला आहे, इथे फुल अँगल येईल, आणि हे दिलंय. तर चला थोडं आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया, थोडी आयडिया येत जाते हळूहळू. 1 प्लस साइन टू अल्फा लिहिलं. ठीक आहे, याला सिम्प्लिफाय करतो पहिले, हा योग्य नाही वाटून राहिलाय. 2 अल्फा मायनस 2 पाय. तर कॉसचं कसं आहे, कॉस मायनस थीटा काय होतो, कॉस थीटा. याचाच अर्थ की मी जर कॉस 2 पाय मायनस 2 अल्फा लिहिलं तर तेच अर्थ होईल कॉस 2 अल्फा मायनस 2 पाय. करेक्ट, दोन्हीचं सेमच आहे, कारण की निगेटिव्ह मी इथे कॉमन घेतलं. ठीक आहे, तर मायनस असलं म्हणजे इथून मायनस कॉमन घेतला तरी तो थीटाच होतो, हे कळलं. दुसरी गोष्ट, 2 पाय मायनस थीटा काय होतो, तो तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये येईल. 2 पाय मायनस फोर्थ क्वाड्रंट मध्ये येईल तर कॉस काय असतो, पॉझिटिव्ह, म्हणजे कॉस 2 पाय मायनस थीटा काय होतो, कॉस थीटा. काय होतो, कॉस थीटा. म्हणजेच याचं डायरेक्ट आन्सर येईल कॉस 2 अल्फा. काय येईल, कॉस 2 अल्फा. 2 पाय मायनस ते काय येईल, कॉस 2 अल्फा. ठीक आहे, आणि हे सेमच असतं. ठीक आहे, याच्यावरून लक्षात घ्या. ठीक आहे, क्लिअर. तर हे झालं कॉस 2 अल्फा.
याला एक्सपांड करून देतो कारण की आपल्याला स्टेप वाचवायच्या tan पाय आणि मी थोडं आता फास्ट करतो tan a मायनस tan b मायनस tan b tan 3 पाय बाय 4 3 पाय बाय 4 काय होतो -1 म्हणून इथे प्लस लिहितो आणि खाली काय 1 प्लस tan अल्फा इंटू tan 3 पाय बाय 4 tan 3 पाय बाय 4 -1 येते तर ते पुढे असं tan अल्फा इंटू -1 म्हणा की इथे -1 ने मल्टिप्लाय करून द्या असं आहे ठीक आहे तर हे अशा प्रकारे आपण थोडं फास्ट सिम्प्लिफाय करून राहिलो आहे याला पुढचं -1/4 sin 2 अल्फा राहू दिला तसाच बघूया पुढे काय करायचं तर cot अल्फा बाय 2 आणि cot 3 पाय बाय 2 प्लस थीटा तर व्हर्टिकल लाईन 3 पाय बाय 2 सर tan मध्ये कन्वर्ट होईल बरोबर आहे आणि अँगल काय राहतो अँगल मायनस येईल कारण की फोर्थ क्वाड्रंट मध्ये चाललाय हा तर मायनस tan अल्फा येईल अल्फा बाय 2 मायनस tan अल्फा बाय 2 मायनस tan अल्फा बाय 2 ठीक आहे बरं मी प्रीवियस क्लास मध्ये एक फॉर्म्युला सांगितला होता cot थीटा मायनस आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलं होतं cot थीटा मायनस tan थीटा काय होतं ट्वाइस cot 2 थीटा काय होतं काय दिलं होतं मी cot थीटा मायनस tan थीटा इज इक्वल टू 2 cot 2 थीटा हा फॉर्म्युला आहे आणि याचं एक्सप्लेनेशन पण दिलं होतं करून पण दाखवलं होतं की काय येतं पण हा डायरेक्ट रिझल्ट म्हणून लक्षात ठेवा असं मी म्हणालो होतो तर हे लक्षात ठेवा आता हा दिसला ठीक आहे बरं तर हा डायरेक्ट हे लक्षात आलं आपल्या इथे काय करायचा ही साइड कशी सिम्प्लिफाय करायची अजून तर इथे tan दिसून राहिलाय आणि याच्यात काही करू शकत नाही आपण यांना काही करू नाही शकत पण यांना तर करू शकतो काय करू शकतो सर sin 2 अल्फा cos 2 अल्फा काय करू शकतो tan मध्ये कन्वर्शन बिलकुल sin 2 अल्फाचा फॉर्म्युला 2 tan अल्फा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर अल्फा cos 2 अल्फाचा फॉर्म्युला 1 मायनस tan स्क्वेअर अल्फा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर अल्फा क्लियर कदाचित कुठे ना कुठे कॅन्सल होत असेल तर 1 प्लस 2 tan अल्फा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर अल्फा यालाच द्यायचं बरेचदा स्टुडंट यालाही देऊन देतात ना 1 मायनस tan स्क्वेअर अल्फा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर अल्फा आणि हे tan अल्फा प्लस 1 अपॉन tan अल्फा मायनस 1 करेक्ट -1/4 sin 2 अल्फा आणि याचं काय आन्सर आलं होतं cot 2 अल्फा 2 येईल 2 cot 2 अल्फा म्हणजे cot 2 अल्फा याच्यासाठी 2 अल्फा नाही येणार इथे नुसता अल्फा येईल 2 थीटा असते ना थीटा तर इथे काय अल्फा बाय 2 म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केलं तर अल्फाच येईल असं आहे मग याच्यावरून एक आणखी लक्षात आलं की याला का ना एक्सपांड करून देऊ मी sin 2 अल्फाला 2 sin अल्फा इंटू cos अल्फा अपॉन 2 अपॉन 4 तर 2 कॅन्सल 2 4 झाले 4 शीट कॅन्सल cot अल्फा बरं राहू द्या नाही तर कारण की नंतरही करू शकतो आपण कारण की cot अल्फालाही आपल्याला cos अल्फा अपॉन sin अल्फा लिहायचा आहे sin अल्फा कॅन्सल करायचा पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 प्लस tan स्क्वेअर अल्फा प्लस 2 tan अल्फा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर अल्फा अपॉन काय 1 मायनस tan स्क्वेअर अल्फा याला मी असं लिहिलं 1 मायनस tan अल्फा a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर 1 प्लस tan अल्फा हे सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे काही प्रॉब्लेम नाही 1 प्लस tan अल्फा ही क्वांटिटी ठीक आहे अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर अल्फा आणि हे आलं tan अल्फा मायनस ही आणि ही क्वांटिटी कॅन्सल इथे लिहितो sin अल्फा इंटू cos अल्फा इंटू cos अल्फा अपॉन sin अल्फा ठीक आहे sin अल्फा कॅन्सल
इथला हाही कॅन्सल, पण निगेटिव्ह सोडून जाईल. हा निगेटिव्ह मिळेल इथे, निगेटिव्ह कॉमन घेतलाय. हे झालं 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा. तिथे काय मिळालं 1, आणि वरती ऑब्झर्व केलं 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा प्लस 2 टॅन अल्फा. काय होतं 1 प्लस टॅन अल्फाचा स्क्वेअर. त्याचं एक्सपान्शन आहे हे, त्याचं एक्सपान्शन आहे. ठीक आहे. अच्छा, आणि इथे काय राहिलं निगेटिव्ह. निगेटिव्ह. ठीक आहे. अच्छा, हे निगेटिव्ह झालं आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा राहिलाय. प्लस टॅन स्क्वेअर अल्फा, आणि हे झालं कॉस स्क्वेअर अल्फा. ठीक आहे. तर एकदा बघूया 1 प्लस इथे तर 1 प्लस टॅन अल्फाचा स्क्वेअर झाला ना, 1 प्लस टॅन अल्फाचा स्क्वेअर. ठीक आहे, याचाही स्क्वेअरच झाला. आता कॅन्सल होईल, हा कॅन्सल होईल. ठीक आहे. इथे करेक्ट करावं लागेल, थोडं गडबड झाली होती, ती आपण करेक्ट करून घेऊ. इथे काही निगेटिव्ह येणार नाही, कारण की हा 1 मायनस टॅन अल्फा तिथे लिहिताना मिस्टेक झाली होती. हे 1 मायनस टॅन अल्फा 1 मायनस टॅन अल्फा 1 मायनस, तर हा आणि हा कॅन्सल झाला. ठीक आहे. तर 1 प्लस टॅन अल्फाचा होल स्क्वेअर, आणि हाही आहे 1 प्लस टॅन अल्फाचा होल स्क्वेअर, तर कॅन्सल झालं. तर याचा आन्सर आला 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा, हे आलं साइन स्क्वेअर अल्फा. ठीक आहे. त्याचा आन्सर येऊन राहिले डी, ऑप्शन डी करेक्ट. त्याचा ऑप्शन डी करेक्ट आहे. तर मित्रांनो बघितलं आपण की हे थोडं आपल्याला फास्ट करावं लागलं न्यूमेरिकल, कारण की प्रॉब्लेम काय होता की इतकं सारे स्टेप्स तुम्ही एक याला किती म्हणजे लेंदी असल्यामुळे किती वेळ करणार हाही प्रश्नच आहे ना. तर आपल्याला थोडं फास्ट मध्ये करावं लागलं हे. ठीक आहे. ते फॉर्म्युले यूज केले आपण, आणि याचे फॅक्टर केले. एक फॅक्टर कॅन्सल झाला, हे 2 फॅक्टर राहिले, हा आणि हा डिनॉमिनेटर आणि हा डिनॉमिनेटर कॅन्सल झाला. 1 प्लस टॅन अल्फाचा होल स्क्वेअर आला, 1 प्लस टॅन अल्फाचा होल स्क्वेअर आला, ते कॅन्सल झाले. 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा मिळालं, आणि त्याचा आन्सर आलं साइन अल्फा. त्याचा आन्सर काय आलं साइन अल्फा, साइन स्क्वेअर अल्फा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण याचं आन्सर फाइंड आउट केलं. याच्या पुढचा क्वेश्चन आहे 61. The value of 61 नहीं है 26 है, नंबरिंग चुप. The value of tan pi by 5 plus 2 tan 2 pi by 5 plus 4 cot 4 pi by 5, आणि याची व्हॅल्यू विचारली आहे त्यांनी. वेस्ट बेंगाल जेईचा क्वेश्चन आहे 2014. ऑप्शन्स आहे cot pi by 5, बी ऑप्शन आहे cot 2 pi by 5, सी ऑप्शन आहे cot 4 pi by 5, आणि डी ऑप्शन आहे cot 3 pi by 5, cot 3 pi by 5. ठीक आहे. हे ऑप्शन दिलेले आहे. तर आपण याला सॉल्व करूया. तुम्ही न्यूमेरिकल ऑब्झर्व करत जा, त्याच्यामुळे बरचसं कळतं. तुम्ही एक लक्षात आलं का, पहिली टर्म टॅन मध्ये, दुसरी टर्म टॅन मध्ये, तिसरी कॉट मध्ये. तर कदाचित थर्ड टर्म जी आहे तिला आपण टॅन मध्ये कन्वर्ट केलं तर करूया. टॅन पाय बाय 5 प्लस ट्वाइस टॅन 2 पाय बाय 5 प्लस 4 आणि अपॉन टॅन 4 पाय बाय 5. कॉटला चा रेसिप्रोकल टॅन असतो, डिनॉमिनेटरला गेलं टॅन झाला. पण इथे ऑब्झर्व केलं का तुम्ही, त्यातल्या त्यात ट्वाइस 2 थीटाचा फॉर्म्युला लावता येतो, कारण की हा जर थीटा कन्सिडर केला तर हा
थिटा होतो. तर हे tan पाय बाय 5 प्लस 2 tan 2 पाय बाय 5 आणि 4. हा फॉर्म्युला कसा लावाल? डिनॉमिनेटरला म्हणजे जो न्यूमरेटर येतो याचा तो कुठे येईल? डिनॉमिनेटरला. tan 2 थिटाचा फॉर्म्युला काय येतो? 2 tan थिटा म्हणजे 2 tan 2 पाय बाय 5. करेक्ट. आणि 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. 1 मायनस tan स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर 2 पाय बाय 5 असं. लक्षात ठेवा हे फास्ट मध्ये करता आलं पाहिजे की न्यूमरेटर जो येतो या फॉर्म्युल्याचा तो डिनॉमिनेटरला येईल आणि जो डिनॉमिनेटर येतो तो न्यूमरेटर मध्ये शिफ्ट करून द्यायचा. हे झालं ट्वाइस. आणि आता tan पाय बाय 5 प्लस 2 tan स्क्वेअर नाही tan 2 पाय बाय 5. आणि हे आपण याला क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं, बघा इथे काय राहिलंय tan 2 पाय बाय 5. तर याला जर केलं तर याच्या दोघांचाच फक्त हा येईल tan 2 पाय बाय 5 डिनॉमिनेटर. आणि हे 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 मायनस ट्वाइस tan स्क्वेअर पाय बाय 5 2 पाय बाय 5. हा आणि हा कॅन्सल, हा आणि हा कॅन्सल. मी काय केलं म्हणजे एक स्टेप इथे कमी केली आहे. आपण याचं एक्सपान्शन केलं, न्यूमरेटर डिनॉमिनेटर लिहिलं, 2 2 तर कटले. याने 2 ने मल्टिप्लाय केलं असतं मग मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं असतं, पण मी डायरेक्टच क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. बघितलं तर ह्या दोन टर्म्स तर कॅन्सल झाल्या. म्हणजे काय राहिलं tan पाय बाय 5 प्लस 2 अपॉन tan 2 पाय बाय 5. अगेन या थीटा आहे तर हा ट्वाइस थीटा आहे. tan 2 थीटाचा फॉर्म्युला तर हे tan पाय बाय 5 2 आणि डिनॉमिनेटरला न्यूमरेटरचा आणि न्यूमरेटरला डिनॉमिनेटरचा. तर tan 2 थीटा काय होतो? थीटा इथे पाय बाय 5 आहे. 2 tan थीटा म्हणजे 2 tan पाय बाय 5 1 मायनस tan स्क्वेअर पाय बाय 5 असे. अगेन 2 2 कॅन्सल. तर काय राहिलं 1 मायनस tan स्क्वेअर पाय बाय 5 अपॉन tan पाय बाय 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर tan स्क्वेअर पाय बाय 5 प्लस 1 मायनस tan स्क्वेअर पाय बाय 5 अपॉन tan पाय बाय 5. हे कॅन्सल झालं तर काय आन्सर राहिलं 1 अपॉन tan पाय बाय 5 म्हणजेच cot पाय बाय 5. cot पाय बाय 5 ऑप्शन ए करेक्ट. ऑप्शन ए करेक्ट आहे. बघून घ्या cot पाय बाय 5. ठीक आहे मस्त. आपण काय केलं फक्त इथे काय करून राहिलोय tan 2 थीटाचे फॉर्म्युले लावून राहिलोय. tan 2 थीटाचे फॉर्म्युले लावून राहिलोय. 27 if A lies between 90 to 180 डिग्री म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये येऊन राहिला आणि साइन A इज इक्वल टू दिलाय 4/5. देन tan A/2 इज आणि कधी विचारलं होता AMU 2001. ऑप्शन्स आहेत 1/2 3/, B 3/5, C ऑप्शन आहे 3/2 आणि D ऑप्शन आहे 2. ठीक आहे. क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन आहे की थीटा A लाइज बिटवीन 90 टू 180 म्हणजे समजून जायला पाहिजे आपल्याला की सेकंड क्वाड्रंट मध्ये येतोय. सेकंड क्वाड्रंट मध्ये येत आहे. साइन A ची व्हॅल्यू दिली आहे आणि आपल्याला हाफ अँगल मध्ये विचारलं आहे त्यांच्या हाफ अँगल मध्ये. ठीक आहे कसं करायचं याला बघा. आपण काय करूया साइन A दिला आहे आणि
tan a/2 काढायचा आहे. तर sin a चा जो फॉर्म्युला लर्न आहे ना आपल्याला हाफ अँगल मध्ये टॅनच्या, काय येतं 2 tan म्हणजे sin 2 थीटा काय येतं 2 tan थीटा अपॉन 1 + tan स्क्वेअर थीटा. तर लिहून टाकला ना sin a इज इक्वल टू काय होईल 2 tan a/2 अपॉन 1 + tan स्क्वेअर a/2. करेक्ट. पण याची व्हॅल्यू तर दिली आहे, किती आहे 4/5. 2 tan a/2 1 + tan स्क्वेअर a/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 + 4 tan स्क्वेअर a/2 इज इक्वल टू 10 tan a/2. त्याचं क्वाड्रॅटिक बनलं आहे. काय बनलं क्वाड्रॅटिक. आणि हे सिम्प्लिफाय करायचंय. तर याला 2 ने डिवाइड केलं आणि याला इकडे आणलं तर हे राहिलं 2 ने डिवाइड केलं तर 2 tan स्क्वेअर थ्रू आउट tan स्क्वेअर a/2 मायनस 5 tan a/2 प्लस 2 इज इक्वल टू 0. 2 ने एकदा करून घ्या आणि मग याला आणा, तसे चालतं. ठीक आहे, असं मिळालं. बरं 2 × 2 4. 4 चे असे फॅक्टर ज्याचा सम -5 येतो -4 -1. तर 2 tan स्क्वेअर a/2 मायनस 4 tan a/2 मायनस tan a/2 प्लस 2 इज इक्वल टू 0. सो tan आपल्याला इथे 2 tan a/2 कॉमन निघेल. तर काय राहिलं tan a/2 मायनस 2 मायनस tan a/2 मायनस 2 इज इक्वल टू 0. सो tan a/2 मायनस 2 आणि 2 tan a/2 मायनस 1 इज इक्वल टू 0. सो tan a/2 मायनस 2 इज इक्वल टू 0 और 2 tan a/2 मायनस 1 इज इक्वल टू 0. फॅक्टर्स फक्त काय करतोय आपण क्वाड्रॅटिक सॉल्व. काय करतोय क्वाड्रॅटिक सॉल्व. tan a/2 इज इक्वल टू मिळालं 2 और tan a/2 इज इक्वल टू मिळालं 1/2. 1 ला तिकडे नेलं आणि 2 ने डिवाइड केलं. ऑप्शन्स चेक केले. ऑप्शन चेक केले तर ऑप्शन्स मध्ये काय दिसतंय सर 1/2 आहे, 2 पण आहे. काय 1/2 पण आहे आणि 2 पण आहे. काय करायचं प्रश्न गहन आहे. काय करायचं ऑप्शन सर मी तर डी करणार आहे, मी तर ए करणार आहे. सर माझं रॉंग नाही होणार डी केलं तर. दुसरा स्टुडंट म्हणजे नाही माझं रॉंग नाही होणार सर 1/2 केलं की दोन्ही करू. नाही त्यातलं एकच करेक्ट असेल. हा जर सेकंड क्वाड्रंट मध्ये चालला तर tan a/2 कुठे चालला फर्स्ट क्वाड्रंट. सर काही फरक नाही पडला का tan a/2 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे a/2. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये tan पॉझिटिव्हच असतो, दोन्ही पॉझिटिव्ह आहे सर. अरे हो बरोबर आहे तुमचं. पण यांनी हे दिलं आहे A lies between 90 to 180. सो a/2 मी काय सांगितलं डिवाइड करून टाकायचं दोन्ही पार्टला. तर हे काय होईल 45 to 180 सॉरी 90. सो tan जर घेतला मी याचा अँगल तर हा tan 90 आणि हा होईल tan 45. tan 45 होतो 1 tan a/2 आणि हे होतं इन्फिनिटी. tan 90 काय होतं इन्फिनिटी. म्हणजे tan a/2 ची व्हॅल्यू 1 to इन्फिनिटीच्या दरम्यान आहे. 1 to इन्फिनिटी म्हणजे लेस दॅन 1 इम्पॉसिबल. लेस दॅन 1 इम्पॉसिबल. tan a/2 ची व्हॅल्यू काय असेल 2 असेल. कारण की जर a lies between 90 to 180 आहे तर a/2 lies between 45 to 90 आहे. आणि 45 tan त्याचा tan जर घेतला तर 1 to इन्फिनिटीच्या मधात राहायला पाहिजे tan a/2 ची व्हॅल्यू. म्हणजे 2च करेक्ट आहे, 1/2 नाही. क्लिअर ठीक आहे. तर बघा बेटा हे अशा प्रकारे म्हणजे यांनी ऑप्शन दोन्ही दिले होते
ऑप्शन दोन्ही दिले होते, पण आपल्याला तिथे विचार करायचा होता की कोणता ऑप्शन करेक्ट आहे. हे काही ऍडव्हान्सचा क्वेश्चन नाहीये की 2 ऑप्शन करेक्ट राहतील. ठीक आहे, चला आपण पुढचं बघूया. 28. If theta is an acute angle, if theta is an acute angle and sin theta by 2 is equal to root of x minus 1 upon 2x, then tan theta विचारलाय ओरिसा जेई. चला सॉल्व ऑप्शन याचे. एक्स स्क्वेअर मायनस 1 बी ऑप्शन आहे, रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 सी ऑप्शन आहे, एक्स स्क्वेअर प्लस 1 डी ऑप्शन आहे, एक्स स्क्वेअर एक रूट मध्ये एक बाहेर आहे. ठीक आहे, 28 नंबरचा क्वेश्चन आहे हा. थीटा ॲक्यूट अँगल दिलाय आणि साइन थीटा बाय 2 दिलाय आपल्याला, की हाफ अँगल मध्ये दिली आहे ना आपल्याला व्हॅल्यू, आणि टॅन थीटा विचारलाय. सोपा आहे हा, सोपा आहे याच्यासाठी की आपण थोडा विचार करूया. जर आपल्याला साइन थीटा कॉस थीटा माहिती असलं तर टॅन थीटा काढता येत, पण थीटा बाय 2 आहे. सर साइन 2 थीटाचा 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2, कॉस थीटा बाय 2 नाही आहे आपल्याकडे, तर तेही काढू शकतात काही स्टुडंट. ठीक, पण एक सोपा फॉर्म्युला सांगतो. कॉस थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 म्हणजे कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला लावला, बस कॉस थीटा मिळून दिला आपल्याला. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर, याचा स्क्वेअर पण होऊन जाईल, छान. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. काय मिळालं, x मायनस 1 अपॉन 2x. व्हेरी गुड. स्क्वेअर केलाय ना मी, x मायनस एक्स प्लस 1 अपॉन एक्स म्हणजे एक्स एक्स कॅन्सल 1 बाय एक्स. तर टॅन थीटा काय होईल सर, पुन्हा ट्रायंगल काढा. हा थीटा आहे तुमचा, कॉस म्हणजे 1 बाय एक्स असं होईल आहे ना, ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. हा काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस 1. हे एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1 म्हणजे रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1, रूट ऑफ एक्स स्क्वेअर, रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. ऑप्शन बी सोपा. कॉस थीटा मिळाला की टॅन थीटा काढणे काही मुश्किल नाही आपल्यासाठी, डिफिकल्ट नाहीये ट्रायंगल काढायचा. बस 29 नंबरचा क्वेश्चन मध्ये. नंबरचा क्वेश्चन आहे. tan pi by 4 plus theta by 2 plus tan pi by 4 minus theta by 2 is equal to. ठीक है ना. 29 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो 30 नंबरचा आहे, पण मी थोडं स्वॅप केलाय, नंतर बघू आपण. 29 नंबरचा हा 30 नंबरचा आहे तसा. ठीक आहे, इज इक्वल टू कर्नाटका नाही केरला 2017. आणि याचे ऑप्शन्स आहेत. सेक थीटा हा सोपा आहे थोडा, आधी घेऊया. बी ऑप्शन आहे 2 सेक थीटा, सी ऑप्शन आहे सेक थीटा बाय 2 आणि डी ऑप्शन आहे साइन थीटा. ठीक आहे,
हाही असा सिंपलच आहे. याची व्हॅल्यू काढायची आहे ना, मग एक्सपांड करायचा. साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी. तर येईल tan पाय बाय 4 मायनस tan प्लस tan थीटा बाय 2 अपॉन 1 मायनस tan पाय बाय 4 tan थीटा बाय 2. मी जर त्याची व्हॅल्यू तशी लिहू शकतो तो की डायरेक्ट tan पाय बाय 4 इज इक्वल टू 1. ठीक आहे, पण आपण प्रॅक्टिसनीच एक सगळं करू शकतो. 1 प्लस tan पाय बाय 4 म्हणजे फास्ट होऊ शकतो, पण पहिले ना कळायला पाहिजे, न्यूमेरिकल यायला पाहिजे, तेव्हाच आपण फास्ट चालू शकतो. हे झालं 1 प्लस tan थीटा बाय 2 आणि हे झालं 1 मायनस tan थीटा बाय 2, कारण की tan पाय बाय 4 इज इक्वल टू 1 लिहिलं. प्लस हे झालं 1 मायनस tan थीटा बाय 2 आणि हे झालं 1 प्लस tan थीटा बाय 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1 प्लस tan थीटा बाय 2 चा होल स्क्वेअर प्लस 1 मायनस tan थीटा बाय 2 चा होल स्क्वेअर अपॉन यांचं मल्टिप्लिकेशन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा बाय 2. काय केलं मी, याला 1 प्लस tan थीटा बाय 2 ने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर हाच येईल, आणि याला 1 मायनस tan थीटा बाय 2 ने मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटर हाच येईल आणि वरती झालं स्क्वेअर. तर याचं एक्सपान्शन केलं 1 प्लस 2 tan थीटा बाय 2 प्लस tan स्क्वेअर थीटा बाय 2 प्लस 1 प्लस tan स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस 2 tan थीटा बाय 2 असं झालं अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा बाय 2 tan थीटा बाय 2 कॅन्सल, 1 प्लस 1 2 ही कॉमनच घेतो ना, 1 प्लस 1 2 आणि tan स्क्वेअर थीटा बाय 2 प्लस tan स्क्वेअर थीटा बाय 2 2 tan स्क्वेअर थीटा बाय 2 तोही कॉमन घेतला, 1 प्लस tan स्क्वेअर थीटा बाय 2 असं केलं अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा बाय 2. ठीक आहे, तुम्ही लिहू शकता 2 प्लस 2 tan स्क्वेअर थीटा बाय 2 आणि मग 2 कॉमन घ्यायचा. केअरफुली ऑब्झर्व करा हा फॉर्म्युला, हा तो उलटा फॉर्म्युला दिसतोय सर. कशाचा, कॉस थीटाचा. कॉस थीटा काय होतं, 1 मायनस tan स्क्वेअर थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा बाय 2. म्हणजे जर हा डिनॉमिनेटरला आणला तर 1 मायनस tan स्क्वेअर थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा बाय 2, तर हे 2 अपॉन कॉस थीटा म्हणजे 2 सेक थीटा. 2 सेक. तो फॉर्म्युला ऑब्झर्व करता आला पाहिजे. 1 मायनस tan स्क्वेअर थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा बाय 2. ठीक आहे, बघून घ्या एकदा केअरफुली की तिथे आपण कसं सॉल्व्ह केलं तर, आणि तो फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे. लास्ट न्यूमेरिकल बेटर 30 नंबरचं, आणि काही राहिले न्यूमेरिकल्स तर आपण नेक्स्ट क्लास जो आहे आपला त्यात ते ऍडजस्ट करून टाकू. ठीक आहे, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले म्हणून आहे नेक्स्ट टॉपिक, तर त्याच्यात आपण हे 4-5 न्यूमेरिकल्स जर इकडले राहिले ते ऍडजस्ट करून टाकू. तर m+2 हा थोडा डिफिकल्ट नाही आहे, पण ठीक आहे, लिनियर. साइन थीटा प्लस 2m माइनस 1 कॉस थीटा इज इक्वल टू 2m प्लस 2. इफ tan थीटा इज इक्वल टू, tan थीटा विचारला आहे, मी इथे लिहितो tan थीटा विचारला आहे, आणि या क्वेश्चन आहे BCE 2015 आणि ऑप्शन्स आहे 4/3 और 2m माइनस m² माइनस 1. बी ऑप्शन है 3/4 और 2m अपॉन m² प्लस 1. सी ऑप्शन है 4/3 और 2m प्लस 1 अपॉन
एम स्क्वेअर. डी ऑप्शन आहे 3/4 और एम स्क्वेअर 2m + 1. बघा इथे काहीतरी क्वाड्रॅटिक तर बनतच असेल, कारण की दोन दोन दिले आहेत ना. टॅन थिटा 2 दिला आहे म्हणजे काहीतरी क्वाड्रॅटिक बनत असेल, 2 व्हॅल्यूज येत असतील तेव्हाच, आणि दोन्ही ऍक्सेप्टेड असतील तेव्हाच कुठे याचे 2 आन्सर येऊन राहिले, अदरवाईज नाही. तर हे पहिलेच ऑब्झर्वेशननी लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, तर चला फास्ट मध्ये सॉल्व्ह करूया. बघा स्टुडंट, हा न्यूमेरिकल डिफिकल्ट वाटतो. तुम्ही कॉस थिटा आणि थ्रू आउट जर डिवाइड केलं तर इथे टॅन थिटा तर मिळून जाईल, पण हा सेक थिटा येईल ना वरती. त्याचं काय कराल? स्क्वेअरिंग कराल. काय करू सर? स्क्वेअरिंग करावं लागेल. सेक स्क्वेअर थिटा मग 1 + tan स्क्वेअर थिटा पुट करावं लागेल. किती डिफिकल्ट. याचं m+2 चाही होल स्क्वेअर करावं लागेल, 2m - 1, कारण की पूर्ण टर्मचं होईल. आणि याचं a² + b² + twice ab कसं वगैरे होईल. त्यापेक्षा ना आपण हाफ अँगलनी करू सर्वात पहिले, मग फुल अँगल वर जाऊ. साइन थिटा टॅन मध्ये कन्व्हर्शन येतं. हो सर, 2 tan θ/2 अपॉन 1 + tan स्क्वेअर θ/2. बस तसं लिहू. m+2 sin थिटाला लिहिलं 2 tan θ/2 अपॉन 1 + tan स्क्वेअर θ/2. 2m - 1 cos थिटाला लिहिलं 1 - tan स्क्वेअर θ/2 अपॉन 1 + tan स्क्वेअर θ/2. बस तर दोनच टर्म लिहावं लागेल. आणि आपण आता जर tan θ/2 ची व्हॅल्यू काढली ना, तर tan θ पण काढता येईल. tan θ काय असतो? tan θ/2 + tan θ/2 म्हणजे ट्वाइस tan θ/2 अपॉन 1 - tan स्क्वेअर θ/2. तर असं आपण tan θ काढता येईल, पण tan θ/2 ची तर व्हॅल्यू काढा पहिले. क्रॉस मल्टिप्लिकेशन. सर याचा तर डिनॉमिनेटर सेम आहे, याचा पण सेम आहे, कारण हे तर मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. याचा डिनॉमिनेटर 1 + tan स्क्वेअर θ/2, याचा 1 + tan स्क्वेअर θ/2. सो यानी याला मल्टिप्लाय करून टाकू आणि यानी याला मल्टिप्लाय करून टाकू, तर हे होईल m+2. असं करावं लागेल, कारण की इक्वल लिहिलं. तर 2m+2 tan θ/2. मी एक काम करू का? पुट करून देऊ का? tan θ/2 च्या ऐवजी काही x करून देतो सध्याचं, म्हणजे आपल्याला सोपं होऊन जातं पटकन. हे आहे x, कारण की 2 पुढे नेलाय, प्लस 2m - 1 1 - x², आणि हे 2m + 1 1 + x², 1 + x² मल्टिप्लाय. चला, तर ही x वाली टर्म आहे. दुसरी x वाली कुठे दिसते का? नाही. x² वाले टर्म्स आहे, तर याला थोडं आपण एक्सपांड करू. तर 2 याला करतो 2m + 4 असं लिहितो, x प्लस यानी 2m - 1 नी मल्टिप्लाय 1 ला केलं तर, आणि याला केलं तर -2mx² आणि प्लस x² असं इज इक्वल टू, इकडे काही 2m + 1 ला मल्टिप्लाय केलं तर असंच राहू ना, आणि 2mx² आणि x² असेल, x² कॅन्सल या साईडचं. ठीक आहे. अच्छा, पण हे नाही होणार, हे मायनस आहे ना, तर याला इकडे आणलं तर 4mx², याला इकडे आणलं, x ची टर्म पूर्ण आणली इकडे, हे झालं 2mx + 4x असं झालं. ठीक आहे, याला इकडे आणलं तर मायनस झालं. सर ही तर कॅन्सल होत आहे, 2m हो, -1च राहिला इथे, इकडे आणला तर +2 झाला. ठीक आहे, हे सिम्प्लिफाय करता आलं पाहिजे. tan θ/2 ला x पुट केलाय आपण, आणि बस सिम्प्लिफाय करून क्वाड्रॅटिक बनवायचं. क्वाड्रॅटिक बरं, हे किती होते? 8m, 4m × 2 आणि 8m हे कशाचं येतं मल्टिप्लिकेशन? 8 - 4x. हे दोन्ही मायनस झाले, तर हे येऊन राहिलंय -2m आणि -4चा. हो सर, इथे फॅक्टर ऑलरेडी दिले होते, त्यांनी इतकं लेंदी केलंय ते पहिलेच कॉम्प्लिकेटेड,
की जास्त अजून कशाला करणार आहे तुम्ही फॅक्टर वगैरे शोधा, डायरेक्ट त्यांनी फॅक्टर्स देऊन दिलाय तुम्हाला. ऑब्झर्वेशन पाहिजे. -2m × -4 भेटेल. झालं. बरं, याच्यातून 2m कॉमन निघाला आणि x पण कॉमन निघाला. काय राहिलं बेटा इथे 2x, इथे -1, इथे -2 कॉमन काढला तर काय राहिलं 2x - 1 इज इक्वल टू 0. 2x - 1 हा फॅक्टर निघाला आणि 2mx - 2 निघाला इज इक्वल टू 0. तर x इज इक्वल टू 1/2 आलं और x इज इक्वल टू आलं 2/2m म्हणजे 1/2. हे दोन फॅक्टर मिळाले. म्हणजेच tan θ/2 इज इक्वल टू 1/2 और tan θ/2 इज इक्वल टू 1/m असे मिळाले. झालं ना. आता पहा tan θ इज इक्वल टू काय असतं 2 tan θ/2 अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर θ/2. व्हॅल्यू पुट केली 1/2 ची तर 2 × 1/2 अपॉन 1 मायनस 1/4 tan स्क्वेअर θ/2 1/2 चा स्क्वेअर. तर हे तर कॅन्सल झालं. हे झालं 4 - 1 म्हणजे 3/4 तर वरती गेला तर 4/3. त्याचा ऑप्शन 4/3 हे किंवा करेक्ट असेल. ठीक आहे, पहिला मिळाला. सेकंड पण इथेच काढू शकतो आपण. 4/3 मिळालं हे लक्षात आलं तुमच्या. आता 1/m पुट करू दुसऱ्या वेळेस. 2 अपॉन 1/m 1 मायनस 1/m². हे झालं m² - 1 आणि m² वरती गेला तर 1 mm कटला 2m आलं. तर 2m अच्छा 2m अपॉन m² - 1 ऑप्शन ए करेक्ट. ऑप्शन ए करेक्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण फाइंड आउट करत होतो. आजचे थोडे लेंदी होते न्यूमेरिकल्स आणि ट्रिक्स पण, आणि त्याच्यामुळे आपल्याला स्किप पण करावे लागले 1-2 स्टेप्स, आणि त्या करण्याचा प्रयत्न करावाच लागतो. तेव्हा कुठे ते वेळेत होतं न्यूमेरिकल. ठीक आहे. तर काही न्यूमेरिकल्स राहिले असतील, 4-5 न्यूमेरिकल्स राहिले असतील, ते आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युले स्टार्ट करू आपण नेक्स्ट क्लासमध्ये. त्याच्या आधी ते घेऊन घेऊ आपण, आणि म्हणजे स्किप नाही करायचे आपल्याला, ते घेऊन टाकू आपण. आणि मला वाटतं हार्डली 2 क्लासमध्ये ट्रिग्नोमेट्री संपून जाईल. ठीक आहे. तर ठीक आहे बेटा, इथे आपण थांबूया. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ठीक. चला, थँक्स फॉर वॉचिंग.